या ठिकाणी प्रकाश इंदुलकर यांची तळीमध्ये आहे. भैया 2 मिनिटं शुभेच्छा दिंडेवाडीचे माजी लोकनियुक्त सरपंच आदरणीय श्रीधर बापू भोटे यांना विनंती आहे की आपण 2 मिनिटं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. आज या दिंडेवाडी गावामध्ये माननीय प्रकाशराव इंदुलकर यांच्या मळ्यात भव्य अशा चिखलीगुट्टा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. त्या आयोजनाबद्दल दिंडेवाडीकर ग्रामस्थ माननीय प्रकाशराव इंदुलकर यांचे तसेच त्यांच्या बरोबर असणारे सर्व टीम, राजेंद्र देसाई असतील, आमचा महेश भोईटे, शांताराम कांबळे, भावेश्वरीराव म्हणजे अध्यक्ष पांडुरंग कांबळे, त्यांचे चिरंजीव सुशांत इंदुलकर, तसेच या पंचकृषीतून आलेल्या सर्व चिखलीगुट्टा पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांना मी आपल्या या इंदुलकर मळ्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आणि प्रकाशराव इंदुलकर हे उत्तम चिखलीगुट्टापटू आहेत आणि त्यांची ही खरोखरच आवड. आता समालोचकांनी सांगितले की एक 3-4 वर्ष हा खंड पडलेला होता, तो आज ह्या वर्षी परत चिखलीगुट्टा या भागात ठेवून प्रकाशदादांनी जे आपले चिखलीगुट्टावले प्रेम
इथं आज दिंडेवाडी भागातील सर्व प्रेक्षकांना दाखवण्याची संधी दिली ती आपण सर्वांनी चिखलीगुट्टा स्पर्धक जे आहेत त्यांना पण सूचना आमच्या आहेत, तसेच भागातून आलेल्या सर्व प्रेक्षकांनाही सूचना आहेत. ही चिखलीगुट्टा शर्यत जी आहे ती शांततेत आपण सर्वांनी पार करावी आणि या शर्यतीसाठी कोणत्याही पद्धतीचं गालबोट लागू नये ही आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. आणि सर्व प्रेक्षकांना एकच विनंती आहे की आपण कोणत्याही पद्धतीनं इथं शूटिंग करायचं नाही आहे आणि ते शूटिंग करून आपल्या कोणत्याही ग्रुपला आपण पाठवण्याचं नाही, एवढी आपल्याला सर्व प्रेक्षकांना एक विनंती करत आहे मी. आणि खरोखरच आपल्या या भागातील स्पर्धक खूप चान्स मिळत आहे त्यांना या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. आणि जे आता 2 घरात आहे, 3 गाड्या घरात आहे. आम्ही गोव्याला ट्रिप काढायची यायचं आहे आम्ही म्हणून तुला सांगितलं या की म्हणजे आम्हाला या की काय त्यावेळी फोन स्विच ऑफ करून महेश गोटे दिंडेवाडी, 3 नंबरला तामदाई प्रसन्न गगरबावडा, संकेत कामकर पोळा. नाही माझं म्हटलं सगळं माझं हे करतो नसे कळीत जाऊ दे म्हटलं नाही म्हटलं बदणार नाहीत नंतर तू आता आला घेऊन गेला आम्ही कालपासून म्हणते का तालुका बुजुर्ग या ठिकाणी इंदुरकरांच्या मळ्यामध्ये या स्पर्धेसाठी बऱ्याच गावातून अगदी बऱ्याच तालुक्यामधून या ठिकाणी शर्यतीसाठी जोड्या आलेल्या आहेत. शर्यत पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून या पंचवर्षीय अनेक लोक ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आज संध्याकाळी आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री त्यामुळे आपल्याला आपल्या 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी आणायचं आहे. आपण स्पर्धेसाठी आलेलो आहात त्यामुळे आपण लवकरात लवकर स्पर्धा आपण सर्वांच्या सहकार्याने पार करूया अशी आपल्याला विनंती आहे.
पदवीधरांच्या पायामध्ये सकाळ गेल्या दरवर्षी या ठिकाणी स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने भरवतात. जगरबाज बैल आणि त्यावर बसणारा मर्दानी ड्रायव्हर केरबा मामा वयाची 60 ओलांडले पण त्यातली काठी अजून सोडली नाही. वर्षानुवर्षे तरुणांना लाजवेल अशी कामगिरी करतोय केरबा मामा. वजीर आणि हरण्या मैदानामध्ये नामवंत जोड नंबर 1 चा प्रमुख दावेदार गुलालमधील जोडी राजू देसाईचा हरण्या आणि बाजीराव देसाईचा वजीर आणि हरण्या मैदानामध्ये आज या ठिकाणी चिखली गुट्ट्याचे ज्येष्ठ स्पर्धक विठ्ठल रामचंद्र पवार यांचं आगमन झालंय. आज स्पर्धेसाठी 2-3 जोड्या मैदानामध्ये असणार आहेत त्यांच्या नावावरती. सुरुवातीला चेंडू मारलाय तो राजू देसाई यांनी. चिखली गुट्ट्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष राजू देसाई यांचा वजीर आणि हरण्या बाजीराव पाटील कोदे खुर्द गगनबावडा. याच बाजीराव पाटलानं सांगावचा हिरोंडा मोटरसायकलचं मैदान 4-5 वर्षापूर्वी मारलं होतं. हिरोंडा मोटरसायकल पटकावली होती कोद्याच्या बाजीराव पाटलानं. त्याचाच एक पुऱ्या मापाचा डोक्याच्या शिंगाच्या टोकापासून पायाच्या नखापर्यंत पाव आणि पावच राहावं असं पांढऱ्या कलरचा वजीर मैदानामध्ये आहे बाजीराव पाटलांचा. कोण बघतोय बँकेत किती पैका आहे. निवंत पाळण्यामध्ये माहीर असणारा शेतकरी आहे बळीराजा आहे. झेंडा पंच राहायचा आहे. बाजीराव पाटील आमचे मित्र नित्यवड्याचे झेंडा पंच आहेत. वस्ताद बाजीराव पाटील केरबाबा या जोडीवरती स्वार होणार आहे. जिद्द चिकाटी अनुभवाच्या जोरावरती स्वार व्हावं लागतं. अचूक टायमिंगचा वेध घ्यावा लागतो. यामध्ये माहीर असणारा केरबा मामा बुधवार तालुका आणि पंचकृषीमध्ये नाव कमवला. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर चिखली गुट्टा म्हटलं की केरबाबांचं नाव येतंय. सर्वात ज्येष्ठ गुट्टापट्टू, सर्वात जास्त बक्षीस पटकावलेला केरबा मामा या ठिकाणी या जोडीवरती स्वार होणार आहे. वजीर आणि हरण्या राजू देसाई बाजीराव पाटील आपल्याला सूचना आहे. गळ्यापंचाजवळ आपला माणूस कोणी उभा करा. ओपन मैदान आहे. दिंडेवाडीचं मैदान आहे. नेहमीच पारदर्शक राहत आहे. अमर पाटील आपला एक माणूस फक्त पटवून द्यायचा आहे. नेहमीच पारदर्शक कारभार राहतोय दिंडेवाडीकरांचा. आजही पारदर्शक कारभार होणार कारण बळीराजाला न्याय द्यायचं काम आहे. महादेवाच्या नंदीला न्याय द्यायचं काम राहणार आहे. आणि बळीराजावरती अन्याय म्हणजे महादेवावरती अन्याय. कधीही महादेव आपल्याला माफ करणार नाही. अतिशय पारदर्शक कारभार या ठिकाणी राहणार आहे. कारण बळीराजाचं मैदान आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आणि त्याचं मैदान. पहिली जोडी सज्ज राजू देसाई आणि बाजीराव पाटील. कोदे खुर्द कोद्याचा बाजीराव पाटील. अतिशय सुंदर असं पाड. चला कुणाचंही चोडे असू देत कुणाचंही पाडा असू देत हे मैदान पार पडण्यासाठी राजू देसाई यांचं बरंच सहकार्य आहे. त्यांचंच जोड आहे पण त्याचंही जोड कमानीच्या पुढे जुळाला होतो. चला पाठीमाग घ्या लावलेला आहे. अतिशय कडक नियमामध्ये अतिशय कडक नियमावलीमध्ये कडक शिस्तीमध्ये होत असलेलं हे मैदान कोणी असू दे घरचा असू दे बाहेरचा असू दे सर्वांना समान आहे. कारण बळीराजाचं मैदान आणि जोडी सुटलेली आहे. जबरदस्त सुरुवात. अतिशय सुंदर सुरेख जोडी राहते. मध्यंतर बऱ्यापैकी मागणं अतिशय सुंदर.
पहिले ही काढली तिथं उतरी जाऊ तुमच्या शहरापाशी नाही म्हणा तिकडून जात्यात मग आता काय म्हणतात रस्ता पहिले उतरली पावसाचं वातावरण धरले गाडीमध्ये तिकडून मध्ये बसायला गाडी आणि पण नागराकडे गाडी चारच्या पुढे कुठला गुट्टा धरायचा तुम्ही बंद केले सगळं आम्ही काय राजभर पळवू इकडे गुट्टा धरायचा नाही कसा आहे सांगा चारच्या पुढं या स्पर्धा पाहण्यासाठी पुण्यात आला तो मोठा आहे तारखेचा विचार करा आणि आपली वेगवेगळी आतमध्ये या आम्ही आपले प्रवेश घेऊ जमा करून जाईल आणि आपल्या वेगळ्या या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही असे म्हणले या ठिकाणी पहिली जोडीची तयारीने देसाई या ठिकाणी राजाने सज्ज झाला आहे. गोवा गुट्टा पट्टू आहे शुभम पाटील सुंदर आणि शंभू मैदानामध्ये या रथी महारथी या ठिकाणी आलेले आहेत. आजरा चंदगड पासून शाहूवाडी पन्हाळ्यापर्यंत फक्त 2 डिपेंडर 2 सुट्टे मेकर आणि 1 गुट्टा पट्टू. पन्हाळा शाहूवाडी गगनबावड्याला कोणी धरणार नसते फक्त एकटा गुट्टा पट्टू असतो. एकट्यानंच जोडी हँडल करायची असते आणि जोडी घेऊन जायची एवढी शिस्त असते एवढी जबरदस्त तालीम असते. एक जबरदस्त जोडी मैदानामध्ये गगनबावड्याने आलेली फारच सुंदर आणि शंभू सुंदर अशी जोडी मैदानामध्ये अतिशय शांत. गगनबावड्याचा दुसरा जोड मैदानामध्ये सुरुवातीला सांगितलं होतं 4-5 जोड गेल्यानंतर आपण जाणार पण थांबले नाहीत वेळेत आलेत कारण आपलं पाहिलं इथलं वातावरण पाहिलं नियोजन पाहिलं इथलं आणि निर्णय घेतला जोडी सोडायची. कधीही जोडी सोडा तेवढेच अंतर येणार तेवढंच टायमिंग होणार. पूर्वेची जुडी आहे कामदाई प्रसन्न किरवे शंभू आणि सुंदर मैदानामध्ये शुभम पटेल गुट्टा पट्टू या जोडीवरती स्वार आहे. तो किंवा गुट्टा पट्टू तरुण गुट्टा पट्टू आहे. खर्चा गुट्टा पट्टू आहे कामदाई प्रसन्न किरवे शुभम पटेल
पट्टा पट्टा तसं काय नाही पुण्य जाते पुण्य उडी म्हणून आतून देतो. शुभम पाटीलचा कस कोणाला लागलाय? सुंदर पुढे कोणी करू नका. फोटो काढा, आपल्या जवळच ठेवा, उद्या प्रसारित करा. आज कोणीही प्रसारित करू नका. इंदोरकरांच्या मळ्यामध्ये गुंडेवाडीकरांचं नियोजन. या ठिकाणी चिखलीगुट्ट्याचे ज्येष्ठ स्पर्धक भास्कर बंधूंचे आगमन झालं. मंडळातर्फे त्यांचं स्वागत, कमिटीतर्फे त्यांचं स्वागत. त्याला बरकी मारून त्याच्या पासून द्यायचं आहे. यापुढे इंडियाची प्रमाण एक सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांसाठी एक चांगली संधी. U-turn मारून जाणारी गुरु मैदानाला U-turn मारून जाणारे थोडंसं मैदान कमी आहे, पण त्याचा फायदा घेणार आहेत. बघून बघा त्या ठिकाणी टर्न मारून प्रत्येक मुली टर्न मारून जाते. टर्न घेऊन जाणार आहे, U-turn मारणार आहे, झडकी घेऊन जाणार आहे. बघा पगलबावडा, पन्हाळा, शाहूवाडीला दत्तशाह तालुका बोलायला थांबत नाही. कोणाचीही गरज त्या पट्टा असते. वरती मारली पण पळाला गेला की पाठवून लवकर झेंडा पार 4 जोड्या प्रत्येक जोड्या 40-50 जोड्या 4 तासामध्ये पूर्ण होतं मैदान. सुंदर नावाचं पाड लई टाइम झाला. रामचंद्र पवार त्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी दोन काय घेतले समाजशील पक्षामध्ये सावलीला ज्येष्ठ मंडळी बसले. उत्तर रामचंद्र पवारांचा बाजी मैदानामध्ये येतोय. बाजी बदला की पुढचा दुसरं पाडं त्याच्या गळ्यामध्ये येते. मला सातेवाडीचं बिनजाती पाडं आज गटामध्ये आहे. बघा कितपत साथ देतोय बाजीला. केरबामाच्या वयाच्या 15व्या वर्षापासून जोडा हाकतोय केरबामा.
असंच मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी धरणावरती मैदान झालं, डॅमवरती मैदान झालं याच गावामध्ये. किरबाबाची जुनी आठवण एक सांगतो. अशी जोडी एक नामवंत जोडी म्हणून किरबाबा आला होता आणि किरबाबा जखमी झाला, 10-12 टाकं पडले. आता मला वाटलं किरबाबांचं निवृत्ती जिंकते की काय. किरबाबा संजय रडाम यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आजरेचे पुलगावचे संजय रडाम आणि बाळू शिवराम पाटील 2 दिग्गज स्पर्धक एकाच वर्षामध्ये आपल्याला सोडून गेलेत. दोघांची ही आठवण आल्याशिवाय राहत नाही कुठेही मैदान असू देत. बाळू शिवराम पाटील हे मैदान कित्येक वेळा गाजवले, कित्येक वेळा दिंडेवाडी केसरी ठरला आहे. बाळू शिवराम पाटील त्यावेळी आज काय करतो, दिंडेवाडी केसरी पुन्हा एकदा ठरतो का पाहिजे. छोटा नागे आहे आणि या जोडीवरती स्वार होणार आहे तो सुनील केसरकर. वाकी गोलातील आडोलीचा गुट्टापट्टू, एक युवा गुट्टापट्टू म्हणून प्रसिद्ध आहे. चिकट गुट्टापट्टू म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंत एकही गुट्टा फेल झाला नाही असा गुट्टापट्टू आहे. कसली जोडी द्या, किती धावणारी वेगवान जोडी हातामध्ये द्या. अतिशय चिकट गुट्टापट्टू, चिवट गुट्टापट्टू म्हणून प्रसिद्ध आहे सुनील केसरकर. राधानगरी तालुक्यातील वाकी गोलातील गुट्टापट्टू आहे, युवा गुट्टापट्टू आहे सुनील केसरकर. एक हलका फुलका चिखली गुट्ट्याला साईज अशी त्याची शरीरयष्टी आहे. जेमतेम 40-45 किलो वजन गटाचा. मला वाटतं 30-35 वयाचा एक हलका फुलका चिखली गुट्ट्याला साईज असा गुट्टापट्टू आहे. स्वतःची आडोली गावामध्ये दूध संस्था आहे. दुधाचा व्यवसाय करतो सुनील आणि शेंड लोक असतोय. राज्याचं पोर आहे. एक नामवंत जोड, गुणवंत जोड, यशवंत जोड मैदानामध्ये येतोय. याच्या पाटलाचा जोड मैदानामध्ये येतोय. याच्या पाटलाचा जोड नाग्या मैदानामध्ये आहे. सुनील केसरकर गुट्टापट्टू. हॅलो काय कार्यक्रम म्हणून अग्रगडचे नामवंत स्पर्धक एकत्र आहेत पहा. राजू देसाई, प्रकाश दुरे, अरुण पवार नामवंत दिग्गज असे स्पर्धक आहेत. कुणाचीही जोडी असू देत त्या ठिकाणी हजर असणार. कुणाचाही बैल असू देत सरळ लावून देणार, कारण बळीराजाची स्पर्धा आहे. तांबड्या मातीतील रांगडा खेळ हिंदुनगरांच्या मनामध्ये झेंडा पार होणारी जोडी मैदानामध्ये येते. जबरदस्त अशी जोडी मैदानामध्ये. अभिनंदन आहे. थोडासा चुकला आणि पुन्हा एकदा उत्तर मारणार आहे. थांब म्हटलं की जाग्यावरती थांबणार. एक पाय उचल म्हटलं की एकच पाय उचलणार. चल म्हटलं की एकच पाय उचलणार. जबरदस्त अशी चालू
जबरदस्त अशी जुडी आहे. रहित साहेबांची जुडी पालीची रत्नागिरी जिल्ह्यात आलेली जुडी आहे. पळायचं नाही, उभा राहा म्हटलं की जाग्यावरती उभा राहतो बघा. खरोखरच अभिनंदन, कौतुक केलं पाहिजे जुडीचं. अतिशय सुंदर असे जुडी पाळता. एकटाच गुट्टा पडतो, जरी वेळ पडला तर एकट्यानं जाऊन वरती टाकायचं. त्या ठिकाणी नियमच असतात. दुसऱ्या कुठल्याही डिपेंडरना कुठल्याही सुट्टी मेकरना आत जायचं नाही, एकट्यानेच कामगिरी करायची. त्या ठिकाणी नियम असतात. सुंदर असं काम आहे. खरोखर शिकण्यासारखं आहे. आजरा भद्रगड राजनाच्या लोकांनी असंच सांगायला मैदान झालं. त्या ठिकाणी राजा नावाचं पाड होतं, पन्हाळ्याहून आलेलं. बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की उठायचं, म्हटलं की उजवा पाय उचलून हातावरती द्यायचं. उजवाच पाय मैदानात येताना उजवाच पाय मैदानावरती टाकायचा. एवढी जबरदस्त शिस्त होती. तीच शिस्त या ठिकाणी पाळण्याची म्हणजे करत आली. वजीत बैल जायत नाही सोडून, बैल जायला कोण बैल जायत नाही सोडून, बैल जायत नाही. खाली घाला की हात टाळतच बैल हातात जावा. मी उभ्या पाहिजे अंगाला. आजचे पार झेंडा पार होणार आहे. त्या ठिकाणी 2-3 जोडे घेऊन आलेला अशोक पवार यांनी मान्य केलेलं आहे. जबरदस्त त्याची शिस्त. सावंत रोहित सावंत या मालकाला उत्तम चव्हाण मुक्ता पडतो. रत्नागिरीच्या शाहूवाडी 32 तालुक्यामध्ये नेहमीच स्पर्धा होतात. त्या ठिकाणी उत्तम चव्हाण आपल्या 4-5 जोड्या नेहमीच घेऊन येतोय. 4-5 जोड्या रत्नागिरीच्या असतात. या ठिकाणी एक जोडी घेऊन आपले आलाय, एक नामवंत जोडी घेऊन आलाय भद्रगडला. पॉवरफुल घ्या आणि डाव्या हाताचा राजा आहे उत्तम रामचंद्र पवारांचा राजा. विक्रम होतो का आणि कमलबद्दल करायचं आहे. डोळ्याचं पापणे मिळते तो अटके पार झेंडा पार होणारी जुडी आहे. एक विक्रमी जुडी, वेगवान जुडी मैदानामध्ये येते. आणि राजा म्हटलं की ठरलेलं असते केरबा मामा. कोणी केलं का नाही? राजाची आणि केरबा मामा राजू देसाई, अशोक पवार, अरुण खेडेकर, संकेत कामकर, शंकर तोनोरीकर या ठिकाणी कमिटीकडून आपल्याला तक्रार आहे. तोनोरीकर आपले 2 मिनिटांमध्ये मैदानामध्ये यायचे आहे. तोनोरीकर
शंकरराव 2 मिनिटांमध्ये मैदानामध्ये या. संकेत कामकर, राजू देसाई, अनिल खेडेकर, तानाजी पटेल, बीजे पटेल फाउंडेशन आपल्याला जरूर पण ट्रॅक करतोय ना. मैदान शांत झालंय कारण प्रत्येकाला माहिती आहे जादूची करामत त्या राजाची करामत कारण नंबर 1चा प्रमुख आलेला आहे. कायच्या गुंडेवाडी केसरी होतो कोण करणार गुंडेवाडी केसरी तासावरच करणार आहे कारण एकापेक्षा एक मालक आहे वय घ्या चल विषय आपला राजा चित्रगुप्ताचा रस्ता बऱ्याच ठिकाणी राजाचा सत्कार झालाय स्वागत केलं राजाचं कारण त्याच्या वेळेचा आतापर्यंत एकही पाडा शिल्लक नाही त्याच्यावर धावणारे एकही पाडा आता शिल्लक नाही तळमध्ये येत नाही या वेळेचा कोणताही बैल शिल्लक नाही असा राजा मैदानामध्ये येतो अजूनही तरुण पाड्यांना पुढे सोडलेलं आहे आपलाच पाय एक पाय थोडा असणारा राजाचं वैशिष्ट्य आहे. राजा पहिल्यासारखा पळतच नाही घोड्यासारखा वेग असतो त्याला सुटला की बात आत्ताचा जर वेगळा जादू आहे राजूदेसाईंची जादू आहे संवर्धनाची जादू आहे राजूदेसाईंची जादू राजाकडे हे बघा पिवळा शर्ट बैल मागे सर हे मागे घे जरा बैलात जाऊन खालच्या बरोबर आहे एकटा धरून थांबला राजाला अतिशय शांत सुटला की बस हे बैल मागे सर पुढाले बघ मागे शांतता चालली आहे मागे बैल हे पिवळा शर्ट पांढरा बैल मागे वादळ येणार आहे चक्री वादळ येणार आहे पाण्याचा चिखलाचा ढग आकाशामध्ये जाणार आहे वादळी जोडी मैदानामध्ये आहे विक्रमी जोडी योगामुळे जोडीवरती सोडते मागे सर पन्हाळ्याचं मैदान असू दे राधानगरीचं मैदान असू दे बुद्रगडवाल्यांचं मैदान आजऱ्याचं मैदान नंबर 1 करणारा शंकर मैदानामध्ये येतो होता. सांगावचं मैदान टॉप 10चा मालक झाला होता. इम्रान मुरादांच्या राजाच्या जोडीने टॉप 10चं मैदान मारलं होतं. पहिले 10 पुन्हा एकदा पळवले होते त्यामध्ये नंबर 1 केला होता या शंकरनं आणि आयुक्त इम्रान मुरादांच्या राजानं आता तर शंकर मत्तीला दोन्ही जोड्या नामवंत जोड्या मैदानामध्ये येतात. जाऊ नका कारण नामवंत जोड्या ज्यांची क्षमता आहे हे दिंडेवाडीचं मैदान मारायची ताकद आहे या दोन्ही जोड्यामध्ये नंबर 1 करांची क्षमता आहे ताकद आहे. पुणेरीकरांचा शंकर आणि सुनील मस्करांचा शंकर त्यासाठी बघा 7% मटगाव
डाल करा पुण्याने सोन्या मडगाव त्याच्यापासून लागलेली जोडी पुण्याने सोन्या मडगावची सातेरी प्रसन्न मडगाव पुण्याने सोन्या संदीप पाटलांचा जोड आहे मडगावच्या पुण्याने सोन्या संदीप पाटलांचा गुन्ह्याने सोन्या मैदानामध्ये एकापेक्षा एक नामवंत जोड आता मैदानामध्ये आलेले आहेत. राजानंदचा पनोरीचा शंकर मैदानामध्ये आहे. खेळच्या पाटलांचा परशिया मैदानामध्ये आहे आणि मडगावच्या पाटलांचा गुन्ह्याने सोन्या मैदानामध्ये आहे. इम्रान ताईर आजऱ्याचा त्याचा राजा मैदानामध्ये आहे. कसुरांचा राजा मैदानामध्ये सोन्या लागतो परशा आणि पुत्रांचा सोन्या खालसर आणि बुद्रगडचा सांगड झालेल्या दोन तालुक्यातील दोन टॉपची पाडी मैदानामध्ये आहेत. आतापर्यंतचा विक्रमी वेगळा राजाराम देसाई आणि बाजीराव पाटील तेजपूरचे पन्हाळा दोन तालुक्यातील दोन पाडी 11-7 वेळची नोंद केली. त्याच क्षमतेची त्याच ताकदीची जोडी मैदानामध्ये आहे. परशा आणि सोन्या आजऱ्याचा परशा तानाजी पाटलांचा पायाच्या पाठवाचा परशा आहे तर फकीरांचा आजऱ्याचा सोन्या. तानाजी पाटलांच्या नावावरती नोंदा फॅचा पाठ केसरकर गुप्तापट्टू एक युवा गुप्तापट्टू जिद्द चिकाट्यात आणि आत्मसोय जोरावरती स्वार यावं लागतं. चिकटणीचा वेळ घ्यावा लागतो. त्यामध्ये बाहेर असणारा सुनील जोडीवरती स्वार येतोय. वर्षा
चालले जोडी पहा जबरदस्त अशी अतिशय सुंदर धाव. 100% निर्व्यसनी असणारा पोरगा आहे पहा. कोणतंही व्यसन नाही. अतिशय सुंदर अशी शरीरयष्टी आहे त्याची. कारण एकच 100% निर्व्यसनी आहे. सकाळी 12ला एक मैदान चालू होतं. सायंकाळी 6 पर्यंत मैदान असते. कधीही तोंड डोळी देत नाही. क्षमता आहे, पॉवर आहे याच्यामध्ये सुनीलमध्ये. कारण एकच 100% निर्व्यसनी आहे. पहिल्यापासून 100% निर्व्यसनी आहे. लहानपणापासून वयाची 10-12 वर्षापासून गुट्ट्यावरती स्वार होतोय. त्याचा गुरु या ठिकाणी हजर आहे वसंत अतकर. सुनीलचा जोड असायचा. सुनीलच्या वडिलांचा केसरकरांचा जळकेवाडीच्या आडोलीच्या जोड असायचा आणि वसंत अतकर गुट्टापट्टू असायचा. नामवंत जोड असायचा प्रत्येक मैदानावरती. लहानपणापासून धडे गिरवल्यात चिखली गुट्ट्याच्या सुनीलनं. वसंत अतकरनं पायामध्ये धरून त्याला सुनीलला शिकवलंय. वसंत अतकर त्याचा गुरु आहे. काळामोडीचा गुट्टापट्टू राजनी तालुक्यातील काळामोडीचा गुट्टापट्टू वसंत अतकर त्याचा गुरु या ठिकाणी हजर आहे. पुढचा कोयत्याचा आणि राधानगरीचा पनोरीकर सरकारांचा शंकर मैदानामध्ये आहे आणि त्याच्या जोडीला आहे तो सुनील मस्करांचा शंकर. पायचा कोण वरचट होत आहे. दोन्ही पाड्यांची वैशिष्ट्य आहेत. दुसऱ्या पाड्याला पुढे जाऊ देत नाही. वैशिष्ट्य आहे दोघांचे. पाहूया आज काय होते. शेवटचं मैदान चिखली गुट्ट्याचं महाअंतिम मुकाबला राहणार आहे. कोण ठरणार पाहायचं आहे. महाअंतिम मुकाबल्याचा चिखली गुट्ट्याचा बेताज बादशाह कोण ठरणार, किंग कोण ठरणार आज ठरणार आहे. दंडेवाडीकरांच्या साक्षीने इंदुलकरांच्या मळ्यामध्ये कोण होणार नंबर 1 महाअंतिम मुकाबल्याचा. कोण होणार अंतिम, कोण होणार प्रथम क्रमांक, कोण घेणार पाहायचं आहे. कारण शेवटचं मैदान चिखली गुट्ट्यामधील शेवटचं मैदान आहे. या वर्षीचं शेवटचं मैदान. आता पाहायचं आहे आजऱ्याचे नामवंत स्पर्धक एकत्र आलेले आहेत. संकेत कामकर आहे, सुनील नमस्कार आहे, अयुब खेडेकर आहे, इम्रान मुराद आहे आणि गुट्टापट्टू मात्र राधानगरीचा आहे सुनील केसरकर. कारण एक पाडा आहे राधानगरीचं पन्नोरीचं. अकरा 44 जर का सरळ गेल्यास सहज विक्रम मूर्ती अशी जोडी आहे. 11:44 सहज.
संख्या बैल जरासं पुढे घे. वास लागला बैल इकडे लागली. मागे घ्या बैल. मागे घे उठा. मी धरतो घ्या मागे घ्या. हॅलो कसा धरला तरी ही बैल मार्ग आमचा हो नमस्कार हॅलो शांताराम येऊ काय मेघराजा सिग्नल देत आहे पाऊस येण्याची शक्यता आहे उर्वरित सर्व बैलजोडी मालकांना विनंती आहे आपण लवकरात लवकर बैलजोड्या घेऊन यायच्या आहेत यानंतर साखरपेहून आलेली रत्नागिरीहून आलेली बैलजोडी सोडण्यात येईल जबरदस्त असा वेग शेवट तर शेवटच आहे जबरदस्त असा वेग असणार आहे एकदा भद्रगड मैदानामध्ये आहे बीडी पाटील फाउंडेशन बीडी पाटील यांचा खुराक लाभलेली जोडी आहे सातेरी प्रसन्न मडगाव संदीप पाटलांचा जोड आहे गेली 10-15 वर्ष चिखली गुट्ट्यामध्ये असणारा जोड आहे गुलाल आहे 10-15 वर्षे या जोडीवरती सुनील केसरकर पण नाही या जोडीवरती शाळेला आहे सोडून दिली मला वाटते मला तसा वेग घेतला होता सुनीलनं सुनील हुशार गुट्टा पट्टो आहे नवीन गुट्टा पट्टो आहे त्यामुळं पुन्हा एकदा संधी देणार आहे तो संतोष ठाकरे यांचा पाडा आहे घरचा पाडा आहे संतोष ठाकरेंचा घरचा साज मैदानामध्ये वसंत तत्कर या जोडीवरती स्वार होणार आहे वसंत तत्कर तसा युटर्न मारण्यामध्ये प्रसिद्ध असणारा गुट्टापट्टू आहे पायाचा अंगठा फक्त गुट्ट्यावरती टेकला की बस
दोन्ही पाय हवेत असतात वसंत तटकरचे. कसली जोडी द्या. जुन्या काळातील सुप्रसिद्ध असा गुट्टापट्टू, नामवंत गुट्टापट्टू, दिग्गज गुट्टापट्टू म्हणून प्रसिद्ध आहे असा वसंत तातकर. एक पाय तोही अंगठा टेकला तरी गुट्ट्यावरती बस. युटर्न मारून जाणार, गिरकी घेऊन जाणारा गुट्टापट्टू. पन्हाळा शाहूवाडीला भरपूर मागणी असते वसंत तातकरला. भरपूर जोड्या हातामध्ये दिल्या जातात. जुन्या जोड्या हातामध्ये वसंत तातकरच्या दिल्या जातात, कारण गिरकीसाठी प्रसिद्ध असणारा गुट्टापट्टू आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी सर्व चषक, सर्व ढाली दिल्यात ते कैलासवासी मारुती बाळकू थोरवत यांच्या सन्मानार्थ विनायक मारुती थोरवत व कैलासवासी हिराबाई शिवाजी केसरकर यांच्या सन्मानार्थ तन्मय सुधाकर केसरकर पिंपळगाव या दोघांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोघांचंही कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. शेवट फारच छान दिसतोय. पुन्हा एकदा शांतता पसरले, कारण बुद्रगावांची एकमेव आशाही विक्रमी नोंद करणारी जोडी मैदानामध्ये. महेश वर्णमार लवकर. हॅलो, वेगवान जोडी मैदानामध्ये एक पाहिजे तर वेग पाहिजे. गुंडेवाडीच्या इंदोलकरांच्या मळ्यामध्ये महाअंतिम मुकाबला होतोय. जबरदस्त विक्रमी जबरदस्त शेवट झालाय. विक्रमी असणार आहे भाषेचा मला.
आणि कधी सुटलेला आहे. थोडंसं मागं पुढे झाला, सोडून दिली पाहिजे जोडी. बाबू फुटाने काय करतो पाहायचं आहे. थोडासा तरी 10 मला वाटतं 7 ते 8 वर्ष चिखली गुट्ट्यामधील आदिराज राजाला शिंगम मैदानामध्ये येतोय. अशोक पवारांच्या दावणीला शिंगम, अशोक पवार यांचा शिंगम मैदानामध्ये येतोय. आता जोडीला संजय रामांचा छड्या, एक विक्रमी जोड मैदानामध्ये येतोय. अशोक पवार असा माणूस आहे, बहादर बळीराजा म्हटलं पाहिजे अशोक पवारला. कारण स्पर्धेतून बाद झालेली बैल, जखमी झालेली बैल स्वतः खरेदी करतोय आणि त्याला तयार करतोय. दावणीला गेलेली बैल परत आलेले तयार करायचं आणि परत नंबर 1 करायचा. राजा आपण पाहतोय गेली 5-6 वर्ष त्याच्या घरामध्ये नेहमी चषक आणणारा राजा पाहतोय. त्याच पद्धतीचा शिंगम आहे. कुणालाही वाटलं नव्हतं शिंगम बरोबरला येईल, कारण धडाम मालक देतील असं वाटलंही नव्हतं. पण थोडासा जखमी झाला होता, सेवा करायला कोण नसल्यामुळं शिंगम बाहेर गेला होता. पण अशोक पवारनं ओळखलं, आणायचा बैल करायची, त्याची सेवा करायची. निश्चितच महादेवाचा नंदी आहे, त्याचा फळ दिल्याशिवाय राहणार नाही. छब्या दडमांचा नवीन खरेदी आहे छब्याची. पाहूया शिंगम आणि छब्या काय करतात. जबरदस्त अशी लाट पुन्हा एकदा बघायला मिळते. अतिशय सुंदर शेवट, जबरदस्त शेवट आहे. बरोबर 12 नेहमीच बोललं जातं. वसंत अतकर नंबर 1 वरती आता आहे. सुनील आता त्याचा चेला दुसरी जोडी घेऊन आलाय. पाहूया काय करतोय. सुनील 1 नंबर वरती होता, वसंत अतकर दुसऱ्या नंबर वरती ढकललेला आहे. गुरुचेल्यामध्ये फाईट लागलेली आहे. पाहायचं मागले यायचंय. गुरुचेल्यामध्ये फाईट गुरुने नेहमीच एक डाव राखून ठेवला असं बोललं जातंय. त्याच पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे. वसंत अतकर एकमेव जोडी घेऊन गेला आणि नंबर 1 वरती विराजमान झालाय. पाहूयात त्याचा चेला, वसंत अतकरचा चेला सुनील केसरकर या जोडीवरती स्वार. सुंदर असा जोड आहे, सुंदर नावाचं पान आहे. आणि रबाब थोडंसं चुकलं सुरुवातीला. महाराज चौऱ्या रोहित सावंत, पाल रत्नागिरी, फंटे आणि बावऱ्या. फंटे सुंदर रत्नागिरी जोड्या. शेवट चांगला दिसतोय. शिव आणि लक्ष, औदकर खेडेकरांचा शिव आणि लक्ष आहे. मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी याच लक्ष्याने विक्रम केला होता. सुनील मस्करांच्या शंकरच्या जोडीनं पहिली 4-5 मैदान नंबर 1 केला होता. ती बुधवार तालुक्यातून राळंग तालुक्यातून मैदान नंबर 1 केली होती. एकाच वर्षी पहिली 4-5 मैदान नंबर 1 करणारा लक्ष्या दिलीप पाटलांचा लक्ष्या मैदानामध्ये येतोय. त्या जोडला होतो शिवा, औद खेडेकरांचा शिवा.
बघा आजराकरांच्या 2 जोड्या शिल्लक आहेत, अजून एक लक्ष पाठीमागे आहे. मला वाटतं पाखऱ्या अजून आला नाही वाटते, काय आज आला नाही, हजर नाही वाटते. सागर चौगुलेंचा पाखऱ्या, बाबू बोलकेंचा पाखऱ्या आज कुठं दिसत नाही, नोंद नाही या ठिकाणी. आणि अतिशय छान मध्यम जबरदस्त आहे. शेट फारच छान दिसतोय, गुलाल म्हणून दिसतोय. 12:47 आजराकरांची एकमेव अशी आहे. बुधवाड तालुका नंबर 1 वरती संकेत खामकर, चिखलीगुट्ट्यातील एक नावाजलेलं नाव आहे संकेत खामकर. पुन्हा एकदा जिगरबाज जोडी आणि जिगर मर्दानी ड्रायव्हर सुमित केसरकर. कोण ठरणार महाअंतिम मुकाबल्याचा मानकरी? आजरा की बुधरगड पाहायचा आहे. आजराकर आहे कोटलीत. सुनील नमस्कार आहे, संकेत कामकर आहे, अयुब आहे, इम्रान आहे आणि सुनील. नुसतीच बैल पळून चालत नाहीत. ड्रायव्हर तितकाच महत्वाचा, तितकेच सुट्टी मेकर, डिफेंडर तितकेच महत्वाचे असतात. डोळ्याची नजरानजर व्हायला लागते, सगळ्यांचा ताळमेळ एक बसावा लागतोय, त्यावेळी एक होतोय. तुहीब, सागर कांबळे सर्व आजऱ्याचे स्टार, आजऱ्याचे नामवंत स्पर्धक मैदानामध्ये आलेले आहेत. कारण एकमेव असे आहे कुणी आजूबाजूला गेले असेल तर मैदानामध्ये या, कारण एक नामवंत जोड मैदानामध्ये येतोय. सलग 14 मैदान मारायची, नंबर 1 करायचा आणि अतिशय सुंदर 12-10. पवे इकडे हा बोल की 2 मिनिट हा इकडे वर आहे वर फोटो क्लियर आहे का माझा एक कॅमेरा तेजा तुला बघितल्या हे करते काय तेजा तापीड हळी करते रिपोर्ट करायचा या ठिकाणी निकाल येत होते.
झाली